आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. दादा, काल मीटिंग पार पडली, अध्यक्षपदी कुणाची निवड झालेली आणि पुढची तयारी कशी? गटनेतेपदी लीना गरड ज्यांनी विधानसभा लढवलेली आहे, त्यांना 8 वर्षाचा महापालिकेतला अनुभव आहे. आमच्याकडे आम्ही त्यांना पहिला संधी दिली तरी सर्व नगरसेवकांना तिथे संधी देणार आहे. त्यांना अनुभव असल्यामुळे त्यांना आम्ही पहिला स्थान दिलेलं आहे. आणि आज सगळे हे लोक महापालिका आयुक्त यांना भेटायला जाणार आहेत. आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुखही बरोबर जाणार आहेत. कामकाज कसा करावा ते समजून घेणार आहे. त्यासाठी आज महापालिकेत जाणार आहे आणि मग तशी कामाची सुरुवात आघाडी म्हणून केली जाणार आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, काय नेमकं ठरलेलं, काय सांगा? हे बघा, ही निवडणूक पनवेल महापालिकेची आम्ही आघाडी म्हणून लढलो होतो ना. आघाडीमध्ये असताना जिथे पूरक अशी परिस्थिती असेल, जास्त ज्याचे उमेदवार ताकद असेल त्या प्रभागात, उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 2 म्हणजे शेका पक्षाची ताकद आहे, तिथे ते त्यांच्याच सर्व जागा दिल्या आणि त्यांची निशाणी घेतली. प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेची पण मतं होती, शेका पक्षाची पण होती आणि काँग्रेसची होती. तिथे पण आम्ही एक निशाणी घेतली. प्रभाग 3 मध्ये पण आमच्या इथे मुसलमान बांधव जास्त असताना इथे घेतलं. काय शेकापाने काही आमच्या मशाली घेतल्या. एक निवडणुकीची आम्ही तडजोड केली होती का भाजपसमोर जास्तीत जास्त उमेदवार वेगवेगळ्या निशाणे असल्या आणि त्यांचे एक निशाणे असले तर थोडंसं त्रास होतो. म्हणून आघाडीने जो निर्णय घेतला का अशा प्रकारे ही महाविकास आघाडीची निवडणूक लढली. आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मशालीवर 5 नगरसेवक निवडून आले. प्रभाग 3 मध्ये आमचे सुनबाई प्रगती पाटील ही आतावर निवडून आलेले. प्रभाग 14 मध्ये आमचे शहर प्रमुख जाधव त्यांची मुलगी शिट्टीवर निवडून आले. असे एकूण मिळून आमचे 7 होतात. आणि आम्ही पक्षप्रमुखांना भेटल्यानंतर पक्षप्रमुखांनी सांगितलं की हे 7 नाही, यावी 21 प्रभागात काम करायला पाहिजे. शेजारचा प्रभाग पण आपला असला पाहिजे आणि त्या प्रभागात प्रत्येक नगरसेवकांनी काम करायला पाहिजे. तसं वाटणी हे सगळं झाल्यावर होणार आहे. आणि शेवटी 5-7 लोक निवडून आल्यानंतर महापालिकेमध्ये आमचं प्रभुत्व राहण्यासाठी पक्षाचा गट असला पाहिजे ही पक्षप्रमुखांची भावना होती. आणि त्यांनी तसे आदेश जे निवडणूक इकडे बघत होते, अनंत गीते साहेब आमचे नेते, त्यांनी फार मेहनत घेतली या 7 सीट येण्यासाठी. आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि त्याप्रमाणे पक्षांची परवा मीटिंग झाली जिल्हा कार्यालयामध्ये शिरीष गरजच्या घरी. आणि ती बैठक झाल्यानंतर त्यात आपला पक्षचा प्रतोद आपण स्थापावा अशी चर्चा झाली. आणि त्या मीटिंगमध्ये शहर प्रमुख, मी नव्हतो, मी पक्षाच्याच कामासाठी 3-4 बाहेर होतो. सगळे शहर प्रमुख पदाधिकारी, गीते साहेब, बालमाने साहेब, जिल्हा प्रमुख शिरीष गरज हे सगळे होते आणि सगळे शहर प्रमुख होते, निवडून आलेले पक्षाचे नगरसेवक होते. आणि त्यात एकमताने असं ठरलं का आपला गट आपण स्थापन करायचा. त्याप्रमाणे काल सर्व नगरसेवकांना जिल्हा कार्यालयामध्ये बोलवलं. उपनेते बालमाने साहेब, जिल्हा प्रमुख शिरीष गरज यांच्यासह 5ही नगरसेवक कोकण भवनला जाऊन आमचा गट स्थापन केलेला आहे. असं झालं असलं तरी आम्ही आघाडीच्या बरोबर आहोत, आघाडीने लढलं. उद्या आघाडीने सांगितलं आपले 2-3 गट एकत्र येऊन
आपण महापालिकेत काम करायचं, शेवटी भाजपच्या विरोधात काम करायचंय. जे भाजपने आजपर्यंत जो न्याय ना लोकांना दिला, कुठल्या काम केले ना, मुख्य मुद्दा मालमत्ता करायचा आहे, पाण्याचा प्रश्न आहे, याच्यावर सर्व मिळून आम्ही भाजपच्या वेळ आली तर आमचा महाविकास आघाडीचा महापौरचा उमेदवारी आम्ही आघाडी उभी करू, उपमहापौरचा उमेदवारी करू, अशा पद्धतीने आम्ही जरी गट वेगळा पक्षप्रमुखाने याच्या पक्षाच्या आदेशाने झाला असला, कारण बऱ्याच वर्षानंतर शिवसेना नगरपालिका असताना आमच्या 2 नगराध्यक्ष होऊन गेल्या, ही आमची पक्षाची ताकद होती. त्यानंतर आम्ही जे वेगळे लढलो गेलो मागच्या वेळेला, त्यामुळे आमचे एकही सीट येऊ शकलो नाही आणि महापालिकेमध्ये आमचा नगरसेवक जाऊ शकला नाही. आता लोकांनी संधी दिलेली आहे, आमचे 7 नगरसेवक आम्हाला निवडून दिले, तर आमचं अस्तित्व त्या महापालिकेत राहावं, म्हणजे शिवसेनेचं पक्षाचं अस्तित्व राहील, त्या अस्तित्वामुळे लोकांची कामं आम्हाला करता येईल, यासाठी हा पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला. दादा, परत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील निवडणूक सुरू आहे. या अनुषंगाने आपलं कसं मत आहे? आता आघाडीच्या जिथे जिथे उमेदवार दिलेले आहेत, आता मी आजपासून तिकडे प्रचाराला जाणार आहे. आता मी उरणला जाणार आहे, कारण मी वेगळ्या कामासाठी 4-5 दिवस बाहेर होतो. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.